सोलापुरी शेंगदाण्याची चटणी असते ना, ते वाला शेंगदाण्याची चटणी आहे. तर आज मी बनवणार आहे कढी भात. लोकांना तुम्ही आता सांगणार, थोड्या दिवसानंतर ते लोक ऑब्विसली अख्ख्या गावाला करतात. म्हणून मी कोणतीच गोष्ट पर्सनल, प्रोफेशनल किंवा सोशल ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण की मला बिलकुल सुद्धा नाही आवडत ह्या सगळ्या गोष्टी मिक्स. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी खूप दिवसानंतर माईक विअर करून रेकॉर्ड करत आहे. तर आज मी बनवणार आहे कढी भात आणि त्याच्यासोबत पकोडे पण बनवणार आहे कढी सोबत. तर चला मग तयारी स्टार्ट करूया. हे पहिलं जे आहे ना, हे चटणी बनवलेलं शेंगदाण्याची चटणी, जे सोलापुरी शेंगदाण्याची चटणी असते ना, ते वाला शेंगदाण्याची चटणी आहे. हे प्रॉपर नाही बनलं पण ठीकठाक बनलं. हे मी काढून घेते पहिला, कारण की मला हे मिक्सरचं भांडं लागणार आहे आपल्या कढीचा वाटण वाटण्यासाठी. हे साईडला काढून घेतल्यानंतर मी ह्यातच प्रिपेअर करणार आहे कढीचा वाटण. तर त्या वाटणामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे मी सांगतेच तुम्हाला. त्यामध्ये लागणार आहे आपल्याला मिरची आणि लसूण प्लस थोडेसे जिरा. ह्या तिन्हींचा मी मिक्सचर करणार आहे. मग त्यानंतर त्याचा फोडणी देणार आहे कढीला. हे ऍक्च्युली माईक थोडं खडखड आवाज येतं. आय थिंक मला हे रिटर्न करायला पाहिजे. आणि मी माईक घेताना ऑलरेडी 1 year वॉरंटी असलेला माईक घेतला होता. आय थिंक हे माईक मला रिटर्न करावं लागेल, कारण की खूप जास्त घाण व्हॉइस येते माझं माईक मध्ये. मग थोडं मीठ टाकूया, तिखट पण टाकू. तिखट नाही टाकायचं, हे थोडस तिखट हे टाकून झाल्यानंतर हे थोडं आपण मिक्स करू. हे मिक्स करून झाल्यानंतर त्याप्रमाणे तेवढं बेसन टाकायचं. थोडं इनफ आहे माझ्यासाठी. आता हे मिक्स करू.
भरभरून कोथिंबीर टाकू. आहे अजून एक उकळी आली तर बरं होईल. ते उकळी देण्यासाठी पुन्हा लावेल मी, आता नाही लावणार. Something is missing in this study. I don't know what is that. जेवण बनत आहे करणार नाही, कारण की मला चक्कर येतात. कसं माहितीये का, काही पण हेल्थ इश्यूज असू दे, काहीही असू दे, घरात असं कोण बाई माणूस नाहीये जे की बाई माणसाला समजून घेऊन ते काम कम्प्लीट करून देतील किंवा ते काम करून देतील समजावून घेऊन. असे कोण नाहीये. पुरुष कसं की बाबा हा ठीक आहे करेपर्यंत करतो, त्यानंतर नाही करत. एक्झॅक्टली माझ्यासोबत सुद्धा होतं. म्हणजे एखादी दिवस करू शकतात ते, पण रिमेनिंग डेज मलाच करायला लागतं. डझंट मॅटर व्हॉट हेल्थ इश्यूज आर. मे बी तुम्ही कन्फ्युज होत असाल, तर लेट मी टेल यू वन थिंग. असे लाईफ मध्ये काही हेल्थ इश्यूज येतात, असे प्रॉब्लेम्स येतात लाईफ मध्ये जे की आपण कोणाला शेअर नाही करू शकत, जे की आपण सिंगल हँडेडली त्या गोष्टी फेस करत असतो. इव्हन दो ते आपल्याला कोणाला शेअर करायची पण इच्छा नसते किंवा शेअरेबल सुद्धा नसतो. ते आपण म्हणजे हाईड करण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांपासून, कारण की ते खूप सेन्सिटिव्ह असतात. म्हणून एक्झॅक्टली माझ्या पण अशा काही सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत जे मी सगळ्यांपासून हाईड करत आहे. फक्त मी आणि माझे फॅमिली मेंबर्सना माहिती आहे, आणि मला ह्या गोष्टी कोणासोबत शेअर सुद्धा करायचं नाहीये. आणि तुम्ही सुद्धा असे काही सेन्सिटिव्ह गोष्टी असतात जे की तुम्ही स्वतःपुरती लिमिटेड ठेवा. बाहेरच्या लोकांना तुम्हाला शेअर करायचं असेल आणि तुम्हाला समटाइम्स असं वाटत सुद्धा असेल की बाबा हा तर आपला माणूस आपण शेअर करू शकतो, तर हे बिलकुल सुद्धा चुकीचं आहे. आपण शेअर नाही केलं पाहिजे. म्हणजे कोणतीही गोष्ट सिक्रेट नसते. जस्ट तुम्हीच विचार करा, ज्या गोष्टी तुम्ही त्यापुरती ठेवू शकत तर लोक का ठेवतील त्यांच्यापुरते. म्हणजे लोकांना तुम्ही आता सांगणार, थोड्या दिवसानंतर ते लोक ऑब्व्हियसली अख्ख्या गावाला करतात. हे तुम्ही मे बी अवेअर नसतील, पण मी खूप चांगलीच अवेअर आहे या गोष्टींबाबतीत. म्हणून मी कोणतीच गोष्ट पर्सनल, प्रोफेशनल किंवा सोशल ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण की मला बिलकुल सुद्धा नाही आवडत ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी आणि मिक्स करण्यासारख्या सुद्धा नाहीयेत. वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी असले पाहिजे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वागले पाहिजे आपण सुद्धा. तिथं बन्यान नीट करा म्हणते, इथं दाखवलं मग इकडे बघतो तर कपडेच नाही अंगावरती. काय ब्लॉग बनवा तुम्हाला घेऊन मी, हा नंगा पोंगा असतो. आणि तुमच्या हे फॅन माझ्यासाठी घेतलेलं आहे, पण यूज कोण करत आहे बघा. ॲक्च्युली लाईट गेलेलं आहे, फॅन बघा किती घाण झालं आहे, पुसलं तरी पण जाणार नाही. फॅन बंद असल्यामुळे ह्या फॅनचा वापर करत आहे हा माणूस. लाईट आलेली आहे गाईज. आता चेहऱ्यावरती लाईट